सन 1934 नंतर वर्षभरात जेव्हा गिरगाव परिसरात अनेक ठिकाणी संघाच्या शाखा सुरू झाल्या व त्या जोमाने वाढू लागल्या, त्यामुळे मुंबईत संघाचं कार्यालय असण्याची गरज भासू लागली. तेव्हा 1935 साली मंगलदास वाडीत एका एक मजली इमारतीत पहिल्या मजल्यावरची जागा भाड्याने घेण्यात आली. 1935 ते 1940 या कालखंडात संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार अनेकदा या कार्यालयात आले. या ठिकाणी त्यांचं वास्तव्य झालं. 1940 साली डॉक्टर हेडगेवारांच्या निधनानंतर गोळवलकर गुरुजी सरसंघचालक झाले. त्यांचे आणि अर्थातच नंतरच्या प्रत्येक सरसंघचालकांचे या वास्तूत येणं झालं. संघकार्याच्या रचनेनुसार मुंबई हे आधी जिल्हा व नंतर महानगर झालं. ही वास्तू नाज या चित्रपटगृहाच्या बरोबर समोरच असल्यामुळे या कार्यालयाला नाज कार्यालय कालांतराने म्हटलं जाऊ लागलं. 1980च्या दशकात दादरचं पितृछाया कार्यालय आणि 1990च्या दशकात परळचं यशवंत भवन ही कार्यालय निर्माण झाली. 2000च्या दशकात नाच कार्यालयाची इमारत फारच जीर्ण झाली होती. त्यामुळे कार्यालय आता बंद करावं का असाही विचार अनेकांच्या मनात तेव्हा आला. मात्र डॉक्टर हेडगेवार यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली एकमेव वास्तू मुंबईत असल्याने तिचे नूतनीकरण पुनरुज्जीवन करण्याचं ठरलं. नवनिर्मित नाच कार्यालयाचं उद्घाटन झालं व त्याचे साकेत कार्यालय या नावानं नामकरण झालं.